नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांचा प्रवास थक्क करणार आहे. निखिल कामत. नक्कीच. म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी शाळा सोडली आणि आज ते अब्जाधीश आहेत, झिरोधाचे सहसंस्थापक. अगदी. कॉल सेंटरमधली नोकरी ते भारताची सगळ्यात मोठी स्टॉक ब्रोकरेज फर्म उभी करणं, हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे. आणि आजच्या आपल्या चर्चेसाठी आपण राज शमानी यांनी घेतलेल्या त्यांच्या YouTube मुलाखतीचा आधार घेणार आहोत. त्यातून काही महत्त्वाचे मुद्दे आपण उचलले आहेत. बरोबर. म्हणजे विक्री कौशल्य कशी शिकले ते, ट्रेडिंग आणि गुंतवणूक यातला फरक त्यांच्या मते काय आहे, आर्थिक साक्षरतेची गरज का वाटते त्यांना आणि संपत्ती वितरणासारख्या मोठ्या विषयांवर त्यांचे काय विचार आहेत, हे सगळं आपण जरा खोलात जाऊन बघूया. सुरुवात त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळातून करूया. म्हणजे शाळा सोडल्यानंतर काय झालं? हां, तर वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी कॉल सेंटरमध्ये नोकरी सुरू केली. पण गंमत म्हणजे त्यासाठी त्यांना एक खोटं जन्म प्रमाणपत्र वापरावं लागलं होतं. अच्छा, असं का? कारण ते अजून 18 वर्षांचे नव्हते. त्यांना घरातून लवकर बाहेर पडायचं होतं, स्वातंत्र्य हवं होतं आणि प्रवासाचा वेळ पण वाचवायचा होता. ओके. आणि काय काम होतं त्या कॉल सेंटरमध्ये? ते संध्याकाळी 5 ते रात्री 1 असं काम करायचे. युकेमधल्या ग्राहकांना विमा विकायचे, स्टोन ब्रिज इन्शुरन्ससाठी. म्हणजे थेट विक्रीचा अनुभव. अगदी. त्यांना ब्रिटिश उच्चारणाची नक्कल करायचं ट्रेनिंगही मिळालं होतं. पण ते म्हणतात की समोरच्याला लगेच कळायचं की बोलणारा भारतीय आहे. त्यात थोडा अवघडले पण वाटायचं सुरुवातीला. पण या अनुभवातून त्यांना एक महत्वाचा धडा मिळाला असेल नाही का, विक्रीबद्दल. हो, नक्कीच. त्यांचा विश्वास बसला की विक्री कौशल्य हे काही पुस्तकं वाचून येत नाही. ते प्रत्यक्ष करावंच लागतं. म्हणजे लर्निंग बाय डुईंग. बरोबर. ग्राहकांशी थेट बोलून, त्यांना उत्पादन समजावून सांगून, त्यांचे प्रश्न हाताळून, हे सगळं प्रत्यक्ष मैदानात उतरल्यावरच कळतं. आणि त्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत असं ते म्हणतात. आत्मविश्वास आणि तुम्ही जे विकतायत त्याचं सखोल ज्ञान. जर तुम्हालाच तुमच्या उत्पादनाबद्दल खात्री नसेल, तर तुम्ही दुसऱ्याला कसं पटवून देणार? बरोबर. अगदी. आणि मुलाखतीत राज शमानी पण विक्रीच्या रचनेबद्दल बोलतात. तयारी, ग्राहकांच्या भावनांना साथ घालणं, म्हणजे भीती किंवा आकांक्षा, आणि एक प्रकारची निकड निर्माण करणं. हां. पण कामत ह्यांचा भर जास्त अनुभवावर दिसतो. म्हणजे संवाद कौशल्य आणि विक्री करण्याची क्षमता हे आजच्या काळात यशस्वी होण्यासाठी खूप महत्वाचे आहेत, असं त्यांचं मत आहे. आणि मग ह्याच कॉल सेंटरच्या पगारातून त्यांनी पुढे काय केलं? हां, तर त्या पगारातून बचत करून त्यांनी ट्रेडिंगला सुरुवात केली. शेअर बाजारात पैसे लावायला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे नोकरी करता करता साईडने हे सुरू होतं. हो, पण सुरुवातीला अर्थातच अस्थिरता होती. कधी फायदा, कधी मोठं नुकसान, असं सगळं अनुभवलं त्यांनी. आणि मग त्यांनी लेव्हरेजचा वापर सुरू केला असं ऐकलंय. ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग. ते काय असतं नक्की? लेव्हरेज म्हणजे थोडक्यात उसने पैसे घेऊन जास्त किमतीचे शेअर्स खरेदी विक्री करणं. आणि ऑप्शन्स हा त्याचा एक प्रकार आहे. अच्छा, म्हणजे स्वतःचे 100 रुपये असतील तर 1000 रुपयांपर्यंतचे शेअर्स हाताळता येतात, असं काहीसं. हां, साधारणपणे तसं. पण यात धोकाही तितकाच मोठा असतो. म्हणजे फायदा मोठा होऊ शकतो, पण नुकसानही मोठं होऊ शकतं. बरं, मग यात कधी स्थिरता आली? त्यांना साधारणपणे वयाच्या 19व्या वर्षी ट्रेडिंगमध्ये थोडी पकड मिळायला लागली. थोडं यश मिळू लागलं. आणि मग त्यांनी इतरांचे पैसे पण सांभाळायला सुरुवात केली. हो, मित्र आणि कुटुंबातल्या लोकांचे पैसे ते सांभाळायला लागले. आणि मग पुढे जाऊन भावासोबत, नितीनसोबत कामत असोसिएट्स नावाची एक सब ब्रोकर फर्म सुरू केली. सब ब्रोकर म्हणजे? म्हणजे ते एका मोठ्या ब्रोकरच्या वतीनं काम करत होते. पण त्यात काय व्हायचं की त्यांना मिळणारे कमिशन हे कमी असायचं आणि मोठ्या ब्रोकरला जास्त कमिशन द्यावं लागायचं. साधारण 0.25% ते 0.5% पर्यंत. ओके, म्हणजे स्वतःच्या कष्टाचा मोठा वाटा दुसऱ्याला द्यावा लागत होता. अगदी. आणि हा खर्च वाचवण्यासाठी आणि मुख्य म्हणजे ग्राहकांना कमी खर्चात चांगली सेवा देण्यासाठी त्यांनी विचार केला की आपण स्वतःचीच ब्रोकिंग फर्म का सुरू करू नये. आणि त्यातूनच मग झिरोधाचा जन्म झाला. बरोबर. झिरोधाने जे मॉडेल आणलं ते त्यावेळी एकदम क्रांतिकारी होतं. फ्लॅट फी मॉडेल. म्हणजे तुम्ही कितीही मोठा ट्रेड करा, फक्त 20 रुपये प्रति ट्रेड शुल्क. हो ना, कारण तेव्हा बाकीचे ब्रोकर कसे टक्केवारीवर कमिशन घ्यायचे. म्हणजे जेवढा मोठा व्यवहार तेवढं जास्त ब्रोकरेज. हां, झिरोधाने ते एकदम बदलून टाकलं. त्यामुळे मोठ्या ट्रेडर्सना खूप फायदा झाला. सुरुवातीला अर्थातच विश्वास मिळवायला वेळ लागला, कारण हे मॉडेल नवीन होतं. पण मग हळूहळू लोकांना ते पटलं आणि मग जाहिरातींवर जास्त खर्च न करताही तोंडी प्रसिद्धीनेच वर्ड ऑफ माउथ कंपनीची वाढ झाली.
ज्याला आपण सेंद्रिय वाढ किंवा ऑर्गॅनिक ग्रोथ म्हणतो. आता जरा एका वेगळ्या मुद्द्याकडे वळूया. ट्रेडिंग विरुद्ध गुंतवणूक. कामत याबद्दल काय म्हणतात? खूप इंटरेस्टिंग भाग आहे. कामत स्वतः एक यशस्वी ट्रेडर आहेत, पण ते सामान्य लोकांना गुंतवणुकीचा सल्ला देतात, ट्रेडिंगचा नाही. असं का? त्यांच्या मते गुंतवणुकीत यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. ते एक आकडेवारी पण देतात की साधारणपणे 10 पैकी 7 गुंतवणूकदार यशस्वी होतात. आणि ट्रेडर्स? ट्रेडर्समध्ये हे प्रमाण खूप कमी आहे. 10 पैकी फक्त 2 जण यशस्वी होतात असं ते म्हणतात. बापरे, म्हणजे 80% ट्रेडर्स अयशस्वी होतात. त्यांच्या अनुभवानुसार तरी तसंच आहे. त्यामुळे जरी कमी भांडवल वेगाने वाढवण्यासाठी ट्रेडिंग आकर्षक वाटलं तरी त्यात धोका खूप जास्त आहे. आणि गुंतवणूक? गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी संपत्ती निर्माण करण्याचा जास्त सुरक्षित आणि खात्रीचा मार्ग आहे. संयम लागतो, पण परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते. पण तरीही जे लोक धोका पत्करायला तयार आहेत, ज्यांना ट्रेडिंग करायचंच आहे, त्यांच्यासाठी काही सल्ला देतात का ते? हो, देतात ना. ते म्हणतात की बाजाराचा जो ट्रेंड आहे त्या दिशेने राहा, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ नका. ओके, म्हणजे फॉलो द ट्रेंड. बरोबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्टॉप लॉस आणि टार्गेट आधीच ठरवा. म्हणजे किती नुकसान सहन करायचं आणि किती नफा झाल्यावर बाहेर पडायचं हे ट्रेड घेण्याआधीच निश्चित करा. म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवणं महत्वाचं आहे. नाहीतर नुकसान वाढत जातं किंवा आलेला नफा निघून जातो. अगदी. आणि सगळ्यात महत्वाचा इशारा ते देतात की फुकटच्या टिप्सवर अजिबात विश्वास ठेवू नका. म्हणजे वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल, SMS यावर जे सल्ले येतात ते टाळा. अच्छा, त्यांनी स्वतः याचा काही अनुभव घेतलाय का? हो, ते मुलाखती म्हणतात की त्यांनी एकदा गंमत म्हणून पाहिलं होतं की टीव्हीवर जे सल्ले दिले जातात त्याच्या अगदी उलट व्यवहार केले असते तर कदाचित जास्त फायदा झाला असता. काय सांगता? म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे. त्यांच्या अनुभवानुसार तरी तसं दिसतंय. त्यामुळे स्वतःचा अभ्यास करा, स्वतःची मतं बनवा आणि मगच निर्णय घ्या, हाच त्यांचा सल्ला आहे. हे खूप महत्वाचं आहे. आता थोडा आर्थिक साक्षरतेबद्दल बोलूया. भारतात ह्याचं प्रमाण कमी आहे असं ते म्हणतात. यामागचं कारण काय वाटतं त्यांना? त्यांचं निरीक्षण असं आहे की ऐतिहासिकदृष्ट्या आपल्याकडे कधी मोठ्या लोकसंख्येकडे गुंतवणुकीसाठी पुरेसा पैसाच नव्हता. म्हणजे पिढ्यानपिढ्या लोकांपुढे जगण्याचा प्रश्न मोठा होता. त्यामुळे पैसे कसे गुंतवावे, वाढवावेत याबद्दल विचार करण्याची किंवा शिकण्याची गरजच फारशी भासली नाही. हे बरोबर आहे. गरजा भागवण्यावरच जास्त लक्ष होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली शिक्षण पद्धती. ती आपल्याला नोकरी मिळवण्यासाठी तयार करते. पण कमावलेले पैसे कसे सांभाळावेत, गुंतवावेत, वाढवावेत हे मात्र आपल्याला शाळेत किंवा कॉलेजात शिकवलं जात नाही. अगदी. पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट हा विषय आपल्या अभ्यासक्रमात नसतोच जवळपास. म्हणूनच कामत म्हणतात की शालेय अभ्यासक्रमात या आर्थिक संकल्पना यायला हव्यात. गुंतवणूक काय असते, शेअर बाजार, बॉन्ड्स, सोनं या सगळ्याची किमान ओळख तरी मुलांना लहानपणापासून व्हायला हवी. आणि आजकाल तर माहिती मिळवणं किती सोपं झालं आहे नाही का, इंटरनेटमुळे. नक्कीच. गुगल, यूट्यूब, कोर्सेरासारखे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे मोफत आणि अत्यंत दर्जेदार माहिती उपलब्ध आहे. फक्त ती शोधण्याची आणि शिकण्याची तयारी हवी. त्यांच्या मते यशस्वी होण्यासाठी किंवा काहीही नवीन शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य कोणतं आहे? जिज्ञासा, क्युरिओसिटी, म्हणजे सतत प्रश्न विचारण्याची सवय. हे असं का आहे, ते तसं का नाही, हे कसं काम करतं, ही वृत्ती खूप महत्वाची आहे असं ते मानतात. आणि आता शेवटच्या मुद्द्याकडे येऊया. संपत्तीचं वितरण. याबद्दल त्यांचे विचार काय आहेत? हा जरा मोठा आणि संवेदनशील विषय आहे. हो, त्यांचं स्पष्ट मत आहे की जगात जी प्रचंड आर्थिक विषमता आहे, म्हणजे काही लोकांकडे अफाट संपत्ती आणि बहुसंख्य लोक गरीब, ही परिस्थिती फार काळ टिकू शकत नाही. हे टिकाऊ नाहीये. म्हणजे त्यांना वाटतं की यात बदल होणार? हो, ते म्हणतात की यामुळे सामाजिक बदल अटळ आहेत. जगाचा कल हळूहळू भांडवलशाहीकडून समाजवादाकडे झुकतोय असं त्यांचं निरीक्षण आहे. उदाहरणार्थ चीनमध्ये झालेले बदल किंवा बंगळुरूसारख्या शहरात सुद्धा आता परोपकाराला जास्त महत्त्व दिलं जातंय. अच्छा, म्हणजे फक्त पैसा कमवणं नाही तर तो समाजासाठी कसा वापरला जातो याला महत्त्व येते. अगदी. आणि भारतातही संपत्तीचं अधिक समान वितरण व्हावं यासाठी काही ठोस उपाय योजायला हवेत असं ते सुचवतात. उदाहरणार्थ वारसा कर. म्हणजे वारसा हक्काने जी मोठी संपत्ती मिळते त्यावर कर लावला पाहिजे. आणि जास्त मालमत्ता कर, म्हणजे ज्यांच्याकडे खूप मोठ्या मालमत्ता आहेत त्यांच्यावर जास्त कर असायला हवा.
हे अर्थातच वादग्रस्त विषय आहेत, पण यावर चर्चा व्हायला हवी असं त्यांचं मत दिसतंय. हो, कारण ही विषमता कमी झाली नाही तर त्याचे सामाजिक परिणाम गंभीर असू शकतात असं त्यांना वाटतं. तर एकूणच निखिल कामत यांच्या या मुलाखतीतून आपण काय काय शिकलो याचा थोडक्यात आढावा घेऊया. नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून शिकणं, लर्निंग बाय डुईंग. दुसरं म्हणजे आर्थिक सल्ला, विशेषतः फुकटचा सल्ला. याकडे नेहमी चिकित्सकपणे बघायला हवं. बरोबर. तिसरं म्हणजे आर्थिक साक्षरतेची आपल्या समाजात असलेली गरज आणि शिक्षण व्यवस्थेत त्याचा अंतर्भाव करण्याची आवश्यकता. आणि चौथं म्हणजे संपत्ती वितरणासारख्या मोठ्या सामाजिक प्रश्नांवर विचार करण्याची आणि त्यावर उपाय शोधण्याची निकड. जिज्ञासा हे सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य आहे हेही ते सांगतायत. एकंदरीत एका वेगळ्या वाटेवरून जाऊन यशस्वी झालेल्या व्यक्तीचे हे अनुभव आणि विचार नक्कीच खूप काही शिकवून जातात. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की आजच्या जगात जिथे माहितीचा, सल्ल्यांचा इतका पूर आलेला आहे, अगदी एका क्लिकवर सगळं उपलब्ध आहे, आणि दुसरीकडे म्हटलं जातंय की स्वतः अभ्यास करा, शिका, तर मग ह्या गोंधळात आर्थिक बाबतीत खऱ्या अर्थाने स्वतंत्रपणे विचार करायला शिकण्यासाठी आणि त्या सोप्या उत्तरांच्या किंवा झटपट श्रीमंतीच्या मोहांना बळी न पडण्यासाठी ती शिस्त, ती चिकित्सक वृत्ती नेमकी कशी वाळवायची, हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे, नाही का? नक्कीच. यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.